हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण सेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024ला झालेली आहे त्या परीक्षापासून ते निकालापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या संदर्भातील सर्व अपडेट आपल्याला मिळत राहतील. आणि आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप, त्यानंतर टेलिग्राम ग्रुप, फेसबुक पेज आणि ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोअरवरील ॲपची देखील लिंक दिलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सेटनेटच्या कोर्सेस संदर्भात, पेट परीक्षा जी PhDसाठीची पूर्वपरीक्षा आहे त्या संदर्भातील कोर्सेस, त्यानंतर MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरती होत आहे त्या संदर्भातील देखील कोर्सेस ऑल एक्झाम कट्टा या ॲपवर उपलब्ध आहेत. चालेल, चला तर मग आपण माहिती घेऊयात. बघा, सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी झालेली आहे. त्या संदर्भातील वेगवेगळ्या संभाव्य उत्तर सूची म्हणजे ॲन्सर की जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया कशी असेल अशा पद्धतीचे अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते, फोन आले होते, आम्हाला एवढे मार्क पडलेत, काय होईल, कसं होईल. त्यानंतरनं म्हणजेच पुणे विद्यापीठाची उत्तरसूची ॲन्सर की कधी येईल. तर या सर्व बाबींचं एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर मिळणार आहे. तर बघा, पुणे विद्यापीठाची अधिकृत, आता ही जी जसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील पेपर 1 पेपर 2च्या ॲन्सर की आपण जाहीर केलेल्या आहेत, पण अधिकृत वेबसाईट जी आहे पुणे विद्यापीठाची, त्या वेबसाईटवर या आठवड्यामध्ये पहिली उत्तरसूची जी फर्स्ट ॲन्सर की जाहीर होईल. त्यानंतरनं उत्तरसूची जाहीर केल्यानंतर 15 दिवसाचा कालावधी हा प्रश्न व पर्याय आणि उत्तर या संदर्भातील जे आक्षेप असतील ते नोंदवण्यासाठी आपण विश्वासार्ह स्रोतांच्या माध्यमातून आक्षेप नोंदवू शकता. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबाबत पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, डाऊट असतील, काही तुम्हाला वाटत असेल ते उत्तर जे ॲन्सर कीमध्ये दिलेलं आहे, पहिल्या ॲन्सर कीमध्ये ते संदिग्ध आहे किंवा त्याचे पर्याय चुकीचे आहेत, तर त्यावरचे योग्य स्रोत तुम्हाला त्या प्रश्न क्रमांक, त्या बुकलेटचा सेट क्रमांक ABC तो आणि त्याचा प्रश्न कोणता आहे आणि त्याचं उत्तर, पर्याय कोणते आहेत, त्याचं उत्तर कोणतं असणं अपेक्षित होतं, कोणतं दिलेलं आहे आणि का ते उत्तर हेच असू शकतं, या संदर्भातील जे स्रोत आहेत, स्रोत हे ऑथेंटिक असले पाहिजे, प्रमाणित पुस्तक किंवा संदर्भ ग्रंथ असला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून तुमची सूचनाही ग्राह्य धरली जाईल. त्यानंतरनं बघा, नोंदवलेल्या हरकतीवर उच्चस्तरीय, जसं की तुम्हाला या आठवड्यामध्ये म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ॲन्सर की जाहीर केली, तर पुढील 15 दिवस म्हणजेच तिसऱ्या आठवड्यापर्यंत, चौथ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला त्याच्यावर आक्षेप नोंदवता येतील. आणि त्यानंतरनं पुढचा 1 महिना म्हणजे मे महिना पूर्ण हा त्या आक्षेपवर जी तज्ज्ञ समिती आहे, नोंदवलेल्या हरकती व उच्चस्तरीय समिती विचार करून निर्णय घेते आणि योग्य उत्तर जे योग्य उत्तर असेल त्या उत्तराला, म्हणजे जे आधी पहिल्या ॲन्सर कीमध्ये दिलेलं होतं उत्तर आणि त्यामध्ये चेंजेस असतील तर त्या पद्धतीनं बदल करते. आणि जर एखाद्या प्रश्नामध्ये असं होतं की 4ही पर्याय चुकीचे असतात किंवा 2 पर्याय, एका प्रश्नाचं उत्तर 2 पर्याय असतं, तर असे प्रश्न रद्द केले जातात, म्हणजेच ते कॅन्सल केले जातात. असंही ती समिती, उच्चस्तरीय जी समिती नेमवलेली असते ती त्याचं मूल्यमापन करते. त्यानंतरनं चौथा टप्पा असतो, साधारणपणे 2 महिन्याच्या दरम्यान दुसरी उत्तरसूची जाहीर होते. म्हणजे आपण गृहीत धरूया की मे एंडिंगला, म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुसरी उत्तरसूची म्हणजे ॲन्सर की जाहीर होईल. आणि दुसरी उत्तरसूची जाहीर झाल्यानंतर एका आठवड्यामध्ये सेटचा अंतिम निकाल जाहीर होईल. म्हणजे माझा एक अंदाज आहे की जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सेट परीक्षेचा जो रिझल्ट आहे, जो निकाल आहे तो जाहीर होऊ शकतो. तर या वरील प्रक्रियेतून त्यांना जावं लागणार आहे. यावेळेसच्या सेट परीक्षेचा निकाल हा जून महिन्यामध्ये जाहीर होईल. दुसऱ्या आठवड्यामध्ये ही परीक्षेचं कट ऑफ आहे, त्या संदर्भातील जो व्हिडिओज आहेत आपण ॲपवर म्हणजे गुगल ऑल एक्झाम कट्टा या ॲपवर अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर मागच्या वर्षीपेक्षा पण मेरिट हे मागच्या वर्षीच्याच बरोबर राहील, जास्त वाढणार नाही आहे अशी एकंदरीत अपेक्षा आहे. कारण की ज्या विद्यार्थ्यांबरोबर बोलणं झालं आहे, प्रश्नपत्रिका ज्या आपण पाहिलेल्या आहेत, तर त्यावरून तर सर्व
प्रश्न हे पेपर 2चे प्रश्न हे काठिण्य पातळीवरचे होते आणि पेपर 1मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना वेळच पुरलेला नाही आहे. अटेम्प्ट म्हणजे 50 अटेम्प्ट पण करणं झालेलं नाही आहे. त्यामुळं देखील याचा परिणाम कमी मेरिट लागण्यावर होऊ शकतो. त्यामुळे जे विद्यार्थी 150 वेगवेगळ्या विषयात होता त्या विषयानुसार वेगवेगळं मेरिट लागणार आहे. त्या संदर्भातील जो व्हिडिओ आहे आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता, त्याचं अवलोकन करू शकता. आपण यापूर्वीच एक व्हिडिओ टाकला, आजच तुम्ही पाहू शकता की पेपर 1मध्ये सेट परीक्षा जी 7 एप्रिलला झालेली त्यामधील 7 प्रश्न हे आपल्या संभाव्य 5 टेस्ट सिरीज ज्या घेतल्या होत्या त्यामधीलच आहेत. म्हणजे आपण जे विद्यार्थ्याकडून तयारी करून घेत असतो, वैयक्तिक लक्ष देत असतो, जेणेकरून विद्यार्थ्याचा रिझल्ट आला पाहिजे. आपला विद्यार्थी वाढवायची अपेक्षा नसते, तर आपल्याला विद्यार्थ्यांचा रिझल्ट कसा वाढवता येईल याकडं आपला ओढा असतो. मग आपण त्याच दृष्टिकोनातून शेवटची जी पेट परीक्षा होणार आहे, संपूर्ण मार्गदर्शन कोर्स PhD प्रवेश परीक्षा जी जून 2024मध्ये होणार आहे, तो कोर्स आपण कालच गुढीपाडव्यानिमित्त लॉन्च केलेला आहे. तर त्यामध्ये आपला 3 महिन्याचा हा कोर्स आहे. त्याचं टाईम पिरियड असणार आहे 3 म्हणजे जून महिन्यापर्यंत आणि याची पूर्ण फीस असणार आहे 3 महिन्यांसाठी Rs 999 रुपये म्हणजे 1000 रुपये फीस असणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबसनुसारचे व्हिडिओज मिळतील, त्यानंतरनं लेक्चरचे PDF नोट्स मिळतील, त्याबरोबरच टेस्ट पेपर पण मिळणार आहेत, जे तुम्हाला तिथं ॲपवरच ऑनलाईन सोल्युशन करायचे आहेत. अशा पद्धतीचा हा कोर्स, कारण पेट परीक्षा ही पात्रतेची परीक्षा आहे, यातून तुम्हाला लगेच जॉब मिळणार आहे का नाही, फक्त PhDसाठीची तुम्ही पात्र असणार की नसणार हे ठरवलं जाणार आहे. त्यामुळे आपण कमीत कमी फीसमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या क्लासचा कसा लाभ करून देता येईल याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोअरवरील ॲप आहे, त्याचं लोगो अशा पद्धतीचा आपल्याला दिसेल, तर ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ऑल एक्झाम कट्टा हा लोगो आहे आपल्या ॲपचा. तुम्ही ऑल एक्झाम कट्टा अशा पद्धतीनं जरी टाईप केलं गुगल प्ले स्टोअरवर तर तुम्हाला ते ॲप डाउनलोड होईल. त्यावर तो सर्व इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला जो हवा आहे तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. त्याबरोबरच आपण 14 तारीख म्हणजेच येत्या रविवारपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलपासून नवीन बॅच जी UGC नेट GRA PhD एक्झाम जून 2024साठी सुरू करत आहोत. त्याच्याबरोबरच त्याच कोर्सेसमध्ये तुम्हाला हिंदी, इंग्लिश आणि मराठी मीडियमचं देखील मटेरियल मिळणार आहे. आणि त्याच्याबरोबरच 2024-25ची जी सेट परीक्षा आहे त्याचीही बॅच एकत्रितरित्या चालू करत आहोत. ही ऑनलाईन स्वरूपात असणार आहे आणि याची फीस देखील आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समोर ठेवलेली आहे की जर आपल्याला 3 महिन्यासाठी जॉईन करायचे असेल पेपर 1 आणि पेपर 2, त्यामध्ये पेपर 1मध्ये काय मिळणार आहे, पेपर 2मध्ये काय मिळणार आहे, या ठिकाणी क्लासच्या वैशिष्ट्यामध्ये दिलेलं आहे. तरी पण जर तुम्हाला 3 महिने जूनसाठीच हवं असेल बॅच, 2 विषय जॉईन करणार असाल तर फक्त 3000 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत 2 विषयासाठी, पेपर 1 पेपर 2. आणि जर तुम्ही हे 3 महिन्यासाठी आहे, 6 महिन्यासाठी जर बॅच जॉईन करणार असाल म्हणजे सेटसाठी आणि भविष्यातील पूर्ण सिलेबससाठी, तर तुम्हाला फक्त 5000 रुपये दोन्ही विषयासाठी तुम्हाला भरावे लागणार आहे. दोन्ही विषयाचे म्हणून 5000 आहेत. जर तुम्हाला फक्त पेपर 1च 3 महिन्यासाठी जॉईन करायचं असेल तर 1500 रुपये तुम्ही भरू शकता. आणि जर तुम्हाला पेपर 2 तीन महिन्यासाठी हवा असेल तर फक्त 2000 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. अशा पद्धतीचा हा क्लास आहे. क्लासमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. पेपर 1 पेपर 2 त्यानंतरनं 10 घटकांच्या नोट्स पेपर 1 पेपर 2च्या मिळतील. PDF स्वरूपामध्ये मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जे आपलं स्वतःचं बुक आहे ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. आणि पेपर 1च्या 5 टेस्ट आणि पेपर 2च्या पण 5 टेस्ट असतील, पूर्ण सिलेबसवर आधारित असतील. आणि सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर्स असतील, PDF नोट्स असतील, संभाव्य प्रश्न जे आपण 4000च्या पुढे आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे आपण प्रत्येक रविवारी हे डाऊट सेशन घेतो. प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्राचं आपण आयोजन करतो, ज्यामध्ये प्रत्येक जॉब करणारे विद्यार्थी असतात, अनेक समस्यांना सामोर जाऊन हे परीक्षेची तयारी करत असतात. त्या सर्वांना कुठेतरी फायदा व्हावा, मोटिवेशन मिळावं आणि त्यांच्या अडचणी आपल्याला जाणून घेता याव्यात, त्यांचे सजेशन आपल्याला भविष्यातील क्लासेसमध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे असतील, तर त्यासाठी आपण प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्र आपण घेत असतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांना ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोअरवरील ॲप डाउनलोड करायचं आहे, त्या थ्रू जॉईन करू शकता. किंवा या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे जो माझा स्वतःचा आहे 96 89 04 77 38,
हा जो मोबाईल नंबर आहे याला कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. अभी नाही तो कभी नाही, कारण की प्रत्येक वेळ ही जाणारी असते. त्यामुळे आता तुम्ही उत्तीर्ण झालात तर भविष्यामध्ये ज्या 1500 प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात कार्यवाही चालू आहे त्या भरती प्रक्रियेचा तुम्ही निश्चितच भाग होऊ शकणार आहात. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. त्याबरोबरच आपण नियमित पद्धतीनं जशा पद्धतीनं पेपर 1 असेल, सेट नेट परीक्षा असतील, त्यानंतर पेट परीक्षा असेल, TET परीक्षा असतील, CTET परीक्षा असतील, म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सर्व परीक्षांसाठी आपण वेगवेगळे कोर्सेस, मराठी ग्रामर असेल, MPSC अंतर्गत हे सर्व कोर्सेस आपण भविष्यामध्ये लॉन्च करणार आहोत, ज्याचा फायदा आपल्या सर्वांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून नक्कीच मिळणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या सहकारी मित्रमैत्रिणी असतील त्यांना शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांना जॉईन करायचं असेल क्लासेस त्यांनी वरील क्रमांकाला कॉल करू शकता किंवा डायरेक्टली ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील देखील ॲपच्या माध्यमातून तुम्ही कोर्सेस जॉईन करू शकता. काही अडचण आली तर कॉल करू शकता. धन्यवाद.